शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी परमेश्वर मतलाने. आज आपण केळीच्या बागेमध्ये उभा आहेत. ही आपली केळीची बाग आहे. तर सध्या तुम्हाला माहिती आहे केळीचे काय हाल चालू आहेत, कारण घ्यायला जे व्यापारी आहे ते व्यापारी येत नाही आहे आणि युद्धामुळे भरपूर रेट पडले त्यांचं म्हणणं आहे आणि आमचे एक्सपोर्ट बंद आहे. तर या सर्व कारणं आहेत. पण आता आपण विचार करू शकतो हे तर झालं समजा कारण, पण आता निसर्गामुळे पण आपलं खूप नुकसान होत आहे. भरपूर हवेमुळे आता बघू शकतो तुम्ही हे पूर्ण हे घड पडले. खूप चांगला माल तयार झाला. खूप चांगले झाडं हे पडून जाते हवेमुळे. तरी आता सध्या जे भाव आहे 220 रुपये किलोनी 4 रुपये किलोनी हे मागून जात आहे. आणि विशेष म्हणजे आपण द्यायला तयार आहेत की बाबा फक्त घेऊन जा हे माल, तरी पण जे व्यापारी आहे ते यायला तयार नाही आहे. तर आपण जर एक एकराचा खर्च म्हटलं 1.5-2 लाख रुपयाच्या जवळपास हा खर्च येतो. तर एवढा खर्च तर निघणारच नाही, पण आणि जो आपला मजुरी आहे ते तर काही ते पण निघणार नाही. तर यावर्षी खूप केळीचे हाल आहे. तरी आपण नवीन वर्षी जे आता नवीन लागवड करताय शेतकरी, त्यांनी हा सर्व विचार करूनच लागवड करावं की आपले जो पैसा आहे जो खर्च आहे तो निघेल की नाही. इथपासून आपली सुरुवात आहे या केळीमध्ये. तर ठीक आहे, जर समजा तुम्ही जर केळी लागवड करत असाल तर हा सर्व विचार करूनच केळी लागवड करा. धन्यवाद.